नमस्कार. तुम्ही देखील वेट लॉस किंवा फॅट लॉस करत असाल तर ही रील सेव्ह करून ठेवा, कारण मी पुढील 7 दिवस वेट लॉस करताना ब्रेकफास्टमध्ये काय खायचं अशी काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज ही आपली पहिली रेसिपी आहे. त्यासाठी मी इथे एक काकडी सोलून किसणीने बारीक किसून असं घेणार आहे. आज आपण दही पोहे बनवणार आहेत. पोह्यामध्ये खूप कमी कार्ब्स असतात, त्यामुळे ब्रेकफास्टसाठी वेट लॉस करताना आपण वापरू शकतो. इथे 2 मिरची मी बारीक चिरून घेते. 1 वाटी पोहे आपल्याला पाण्याने स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचं आहे आणि पूर्ण त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्ण पाणी काढले आहे. आता इथे मी किसलेला जो काकडी होते ते ह्याच्यामध्ये घालते आणि 2 चमचे दही वापरायचं आहे. दही ताजं असावं, फ्रीजमधलं ठेवलेलं नसावं आणि लो फॅट दही तुम्ही वापरू शकता. इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपण फोडणी तयार करूया. फोडणीसाठी मी 1 चमचा तेल घेते. त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता, मिरच्या टाकून घेऊयात. आता मी थोडंसं शेंगदाणे वापरले आहे. पोहे बनवताना जास्त शेंगदाणे वापरू नका, कारण त्याच्यामध्ये फॅट जास्त असतं. त्यामुळे आता ही फोडणी आपण पोहेमध्ये टाकून घेऊयात. पोहे छानसे मिक्स करायचे आहे. तुम्ही जर साखर थोडंसं घेत असाल तर तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकताय आणि दही शक्यतो जास्त आंबट घेऊ नका. वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊयात. इथे आपले पोहे खायला तयार आहेत. रोज असेच रेसिपी पाहण्यासाठी मला फॉलो करा.